आपल्या समोर दोन बाजूचा विषय आलेला आहे. समोरच्या भजनी मंडळानं विषय उचललेला आहे, पण विषय ठेवत असताना, विषय सांगत असताना त्या ओवीमध्ये माऊली ज्ञानोबारायाचं म्हणणं काय हे आम्हाला अगोदर लक्षात आलं पाहिजे. एक ज्ञान योगू मनीजे जे सांखी अनुष्ठानी ओळखी सवे पाविजे तद्रूपता. आलं का लक्षात? हा नाही लक्षात येऊ. आताच आपण म्हणल्या माता जाग्यावर हाय म्हणून समजाव, 3 फेज व्होल्टेजचं करंट आहे म्हणून समजाव. हा पण विषय ठेवत असताना जे ओवी आपल्या समोर मांडली त्या ओवीचा भावार्थ मी सांगत असताना सांगून गेलो. जो भक्त, जो साधक ज्ञान योगाच्या बळावर त्या भगवंताला ओळखून भगवंताची भक्ती करणं, त्या भगवंताला पावन होणं, ते भगवंत आपला असा करणं, हे ज्ञानाचं बळ, त्याला ज्ञान योग म्हणलेलं आहे. एक कर्मयोग जाण जे साधक जण निपुण होऊन या निर्वाण पावती वेळे. त्याच्या पुढची ओवी सांगतो. अध्याय क्रमांक 3 आहे. ज्ञानेश्वरी आता एक काढून बघा. त्याच्या समोरची ओवी सांगतो. हे मार्ग ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ माझ्याकडे उपलब्ध आहे. अध्याय क्रमांक 3 मध्ये हे तिन्ही ओव्या एका पाठोपाठ आलेल्या आहेत. आता जी ओवी जे सांगितलं ते नीट लक्षपूर्वक आहे का. हे मार्ग जरी दोन्ही एक वटती निधानी सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. तुम्ही म्हणलेल्या शब्दाचं एक ना एक शब्दाचं प्रमाण बद उत्तर देतो. गेल्याशिवाय जाणारा बदल देणारा हे भजन्यान हो पंडित पाटील. तुम्ही बी लक्षात घ्या. पण तुम्ही बोललेल्या शब्दावर, तुम्ही बोललेल्या वाक्यावर शेवटच्या टोकापर्यंत आपल्याला टिकणं होते का हे आज बघा. जेव्हा तुम्ही तुमच्या शब्दावर, मी माझ्या शब्दावर टिकलो की नाही, मग राजहंस पक्षी निवड शिर नीर म्हणल्यासारखं होते बघा. दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी. पण ओव्या काय म्हणाल्यात, संत त्याच्यातून काय सांगालेत
आम्हाला हे आधी आपला माता आधी जाग्यावर असला पाहिजे. असं त्या ओवीमध्ये नाही की ज्ञानच श्रेष्ठ आहे, ज्ञानच श्रेष्ठ आहे, ज्ञानच श्रेष्ठ आहे, ज्ञानाशिवाय जगात काहीच नाही, त्या ओवीमध्ये म्हणलं नाही. ज्ञान मनुष्याला लागते, ज्ञानानं भगवंताची ओळख होते आणि त्या आधारावर आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येते, हे त्या ओवीचं सांगणे आहे. दुसरी ओवी सांगितली, एक कर्मयोग जाण जेत साधक जण निपुण होऊन या निर्वाण पाविती वेळे. कर्म, आता आम्हाला कर्मावरच मला बोलायचंय, ज्ञानाची बाजू तिकडे गेली. पण तुम्ही ज्ञान सांगत असताना तुमच्या शास्त्राला ज्ञानाला कुठंच दोष निघून याची गाठ बांधून घ्या तुम्ही. ज्ञानाला कुठंच दोष येऊ नये, त्या ज्ञानाचा घमंड लय जणाच्या बाऱ्या बोट झालाय. यंदाच्या प्रमाणा निश्चित सांगतो, मजाकडले प्रमाण सांगतो, तुमच्याकडले सांगतो. आणि भजनाला लागणार कोणतं ज्ञान हे आता आपल्याला तिकडून ऐकायचं आहे. कुठंच दोष निघून त्याच्यात मळ कुठलाच राहून, आणि त्याच्यात ते सांगत असताना तुम्हाला बोलायचा सुद्धा अधिकार आहे का हे तितकंच लक्षात राहिलं पाहिजे. तुम्हाला म्हणजे दाजी तुम्हाला नव्ह, ते तुमच्या आमच्यासाठी सगळ्यासाठी होय. तुम्ही सांगायला काय तुम्ही माझ्यासाठी सांगणार, मी सांगायला का तुमच्यासाठी सांगणार आलो, हे बी लक्षात घेत राहा. आजच्या प्रसंगी आम्हाला चिंतन करायचं आहे, भांडून घ्यायचं नव्ह. सोयरा होय इवाई होय, पोरग चांगलं पकवाज वाजवाले. हा, नाहीतर मया बाबाला भांडण केलं तुला कधीच वाजवा येणार जाईल म्हणा, ते बी आमचं जावं. हा, सांगत असताना असं कदापि त्या ओळीचा अर्थ निघू शकत नाही की ज्ञान लागणार नाही. ज्ञान लागते, ज्ञानाशिवाय जगाचं पाल हलू शकत नाही, हे मान्य आम्हाला करावं लागते. त्या बुद्धीचा आम्ही भजण्या नाही. पण आमच्यासाठी कर्म किती महत्वाचे आहेत, त्या ज्ञानाला अनुसरून आम्ही जीवनामध्ये कर्म केलं, आणि कर्म किती महत्वाचे आहेत. जसं तुम्ही म्हणले की नाही दाजी, आता कर्म सांगत असताना ज्ञान कुठंच येऊ नवं. जिथं कर्माच्याच बळावर तुम्हाला जायचं, कर्म सांगितलं तिथं ज्ञानाचा शब्द सुद्धा येऊन म्हणाले की नाही. कोणता संत, कुठं काव्य केलाय, कुठला ग्रंथ, कुठली ओवी, हे तुम्ही आता म्हणले की नाही. पण त्याच पद्धतीने तुम्हाला मी विचारायला कर्माचे प्रकार सांगतो, पदाचं आता पुढे पुढे सांगायचं आहे. पण तुम्ही ज्ञान सांगत असताना, ते संत सांगत असताना, त्या संतानं जीवनामध्ये कुठलेच कर्म केले नाहीत, आणि ज्ञान कर्माशिवाय कसं श्रेष्ठ होऊ शकते हेही मी बघतो. जीवनामध्ये आमच्या कर्म किती महत्वाचे आहेत. कर्म कोणाला चुकलेत, कोणाला चुकले नाहीत. तुम्हाला सांगतो, ब्रह्मांडाच्या मालकाला सुद्धा कर्म चुकले नाहीत. हो, तुम्ही आम्ही तर सोडून द्या दाजी, कोणाला कर्म चुकलेत. तुम्ही ज्ञान सांगत असताना त्या संतानं कर्म कुठंच केला नाही. नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म. आता 3 सांगला, पुढे अजून सांगतो. या 3 पैकापैकी नित्य कर्म लक्षात यालाय का? कर्म कोणता सांगायला लागते? हे नित्य कर्म तुम्ही सांगालेल्या ज्ञानाच्या संतापाशी कधीच गेला नाही पाहिजे, हे तुम्ही गाठ बांधून घ्या. जे संतानं तुम्हाला ज्ञान सांगितलं त्यानं ग्रंथ लिखाण केले. ग्रंथ लिखाण करणं म्हणजे आता पेन आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना संविधान लिहिलं, सांगून नुसतं मुखाने गेले असं जमत होतं काय? एवढं पुस्तक आहे, एवढ्या ग्रंथामध्ये ते संविधान लिहून ठेवलं. कर्म आहे तिथं, सिद्धांत असतील, वेदांत असतील, ज्ञानाच्या बळावर ते लिहून ठेवलं, ते कर्म चालवलं. म्हणून तुम्ही आज आम्ही इथं सांगाल्या. मग तुम्ही ज्ञान सांगत असताना त्या संतापाशी कर्माचा स्पर्श सुद्धा झाला नाही पाहिजे, हे गाठ बांधून ठेवा. असं असेल तर निकळ सांगा, कुठला संत होय, कुठला ग्रंथ होय, तुम्ही बी सांगा. आता बघू, तिथं नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म आला नाही पाहिजे. आमच्या जीवनामध्ये कर्माशिवाय पान चालू शकत नाही.
कर्माला तितकंच महत्व आहे. कर्म जर आम्ही करणं गेले नाही की नाही, या सृष्टीचा कारभारच चलना म्हणाला. हा, नुसतं आम्हाला भजन म्हणायला काय ज्ञानच लागते काय? हे माईक लागते, पेटीवाला लागते, त्याला बोट हलवावं लागते, तेव्हा पेटी वाजते, पकवाज्या वाजवावं लागते, टाळकरी टाळ वाजवावं लागतात. हे सगळ्या कर्माच्या बाजू होईता. आज आपल्याकडची जेवढी सामुग्री आहे की नाही, ते कर्माच्या बळावर चालली जायची. म्हणजे आमच्या जीवनामध्ये सांगण्याचा मानस इतका आहे की कर्माला हे तितकंच महत्व आहे. आमच्यापाशी ज्ञान भरपूर आहे हो, पण कर्म कोणते करावं, ते कर्म केल्याशिवाय ते ज्ञान श्रेष्ठ होऊ शकत नाही. अजून एक ओळी देतो. परमात्मा अर्जुनाला त्या कुरुक्षेत्राच्या भूमीवर उपदेश करत असताना सांगतात, आणि कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव तुम्हा आम्हाला सांगतात की बाबा, ज्यावेळेस धर्माचा विजय मिळवायचा होता, अधर्मावर विजय मिळवायचा होता, अधर्माच्या बाजूने आम्हाला युद्ध करायचं होतं, त्यावेळेला कर्म करण्यासाठी, युद्ध करण्यासाठी अर्जुनानं शस्त्र आपलं टाकून दिलं. पण हे जर तू युद्ध केला नाहीस तर अधर्माचा विजय होईल आणि धर्म हरेल. धर्म हरेल, त्याच्यासाठी तुला एक कर्म करायचे आहे. सांडी हे मूर्खपणा, उटी घे धनुष्यबाणा, संग्रामी हे कवना, कारुण्य तुझे. या युद्धाच्या प्रसंगी तुझ्या मनात आपल्याविषयी कळवळा येणं गरजेचं नाही. जे आज तुला आपले दिसत आहे ते तुझ्या जीवावर उठलेले माणसं आहेत. त्याच्यासाठी धर्माचा जर विजय मिळायचा असेल तर तुला कर्म करावे लागतात. ओवी सांगाला, नव मन चाल, तुम्हाला म्हणून वाटलं तर म्हणा, काय हरकत नाही. पण आताच भजन चालू झालं दाजी आपलं. पहिले एक बार भेट झाली होती सौन्याला, पण तिथं काही योग लागला नाही. आज बरा लागलाय. दाजी आमचा आज जोरात आहे, खिचडी करायची मला. आजीला अशात लय दिवस झालं भजन नाही वाटाले, जोरात आले दाजी या. पण आल्या अंगावर की 100% शिंगावर घेतल्याशिवाय राहीना. हा, अंगावर आले की शिंगावर घ्यायचंय मला कळते. सांगत असताना मी ओवी बद्दल सांगून चलो, आम्हाला ज्ञान लागते, लागना म्हणून माझं म्हणणंच नाही, पण तितकेच कर्म सुद्धा महत्वाचे आहेत. जिथं कर्म नसतील तिथं ज्ञान सुद्धा आमचं कुचकामी आहे. सगळं कळालंय हो, घरी बसूनच कळालं. घरी जाग्याला बसून राहिल्या तुला भाकर भेटते काय? हा, पंचतत्वाचं शरीर आहे, याच्यामध्ये जठार नावाचा अग्नी आहे. ते अग्नी अन्न भक्षण केल्याशिवाय शांत बसत नाही. प्रपंच टाकुनी परमार्थ करीशी, तरी तुझं अन्न न मिळे खायाशी, आणि परमार्थ टाकुनी प्रपंच करीशी, तरी तू यमयातना भोगीशी. आम्हाला दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत. भक्ती करत असताना ह्या जठार नावाच्या अग्नीला शांत ठेवणं महत्वाचं आहे. मग हे अन्न आम्ही पिकवत असता एक बीज केला नास, मग भोगिले कणीस. जोपर्यंत शेतकरी शेतामध्ये पेरणी करत नाही, शेताची त्या राखणदारी करत नाही, तोपर्यंत या जगाला अन्न खायला भेटणं म्हणाला हो दाजी. गाला असे झाले दाजीचे आमच्या उगच झाले. आमची बहीण अशा नंबर 1च्या चपात्या करून द्यायली तेव्हा दाजीचे गाला असे फुगाले. कर्म केल्याशिवाय आम्हाला जमत नाही. पण ते दोन्ही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. त्याच अध्यायातली त्याच क्रमांकाची ओवी मी सांगितलं. हे मार्ग जरी दोन्ही एक वटती निदानी, सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक. भजन माफ करा, भोजन आयत खाता आपण. एखाद्याचा घरचं आमंत्रण येऊ, तिथं आपलं काय जाते काय, मस्त पैकी आंघोळ फिंगोळ करून बट्टू लावून कपडे घालून
जाऊन खाता. त्या तिथं खालेलं तुम्हाला चव वेगळी येते काय? येत नाही. तीच चव, जे चव आपल्याला येते, ज्यानं हे सामुग्री आणलाय, सगळं वांगे कापलाय, टमाटे कापलाय, फोडणी दिलाय, सगळा स्वयंपाक केलाय, त्याला बी तेच चव येते. मग आयतं खाणाऱ्याला वेगळी चव आणि करून खाणाऱ्याला वेगळी चव येते काय? येईना. पण ते करणारा कर्म करते तेव्हा या आयतं खाणाऱ्याला भेटते. बरोबर आहे की नाही मामा? खरं सांगा. तोळे किती तोळे टाकून म्हणून म्हणाला सिद्ध साध्य भोजनी. सिद्ध साध्य, सिद्ध म्हणजे जे तयार करायलाय आणि साध्य म्हणजे जे आयतं खालाय. सिद्ध साध्य भोजनी तृप्ती एक, दोघालाही तितकाच आनंद मिळालाय. म्हणून ते आमच्या जीवनामध्ये आम्हाला ज्ञान हवं आहे, पण जोपर्यंत आम्ही कर्म करत नाही तोपर्यंत त्या ज्ञानाचा उपयोग सुद्धा नाही. पण कोणतं ज्ञान? तुकोबरायचं म्हणणं आहे, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्त ऐसे करी, देव मी भक्त ऐसे करी, ऐसे करी. का म्हणाला तुकोबाराने का असं म्हणले असतील बरं? आता येईना असं म्हणल्यानं काय तुकाराम महाराजाला ज्ञान नव्हतं काय म्हणतात? हा म्हणते दाजी आमचं पुढच्या पाऱ्यामध्ये. पण सांगत असताना तुकोबाराय काय सांगाले? नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्त ऐसे करी. देवा, ते ब्रह्मज्ञान असणार आम्हाला नको आहे. तू देव आणि मी भक्त एवढंच कर. अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकाशी मागणे एक तुझ प्रती आहे. देशी तरी पाय पांडुरंगा. कोणालाच कर्म चुकले नाहीत. आणि ज्याला तुम्ही सांगा, जिथं ज्ञान सांगाल्या, ज्या संतानं ज्ञान सांगितलं, ज्या गुरुनी ज्ञान दिलं, त्याला कर्म जिथं शिवले सुद्धा नाही म्हणाला, शिवले सुद्धा नाही पाहिजे. तिथं नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, कुठलाच कर्मदाजी येऊ नये. हा, मग तुम्ही दोघाची बाजू बाबा बरोबर आहे. तू कर्म सांग, मी आज ज्ञान सांगतो. ज्ञान कसं श्रेष्ठ आहे, ज्ञान कसं लागते, ज्ञान किती महत्वाचं आहे जीवनामध्ये, असं समागमी विचारानं चलूत म्हणल्या तर चलूत. आणि असं जर दोरीच आडवी टाकून म्हणल्या तर ती बी तयारी आहे त्याच्यात. तयारी नाही असं नाही, तयारी आहे. पण तुम्ही जसं मला म्हणाले की नाही, तिथं ज्ञान नाही आलं पाहिजे. ज्ञानाला सोडून कर्म कसे श्रेष्ठ होतात असं म्हणाले की नाही, पण कर्माला सोडून ज्ञान कसं श्रेष्ठ होते हे आम्हाला बघायचं आहे. बघूत म्हणल्या तर तुमच्यावर अवलंबून आहे. आता सुरुवात माझी आहे, माझं ठेवायचं काम होतं. मी एक ओवी मला माहित आहे, हे शिंग मारते. हा, हे शिंग मारते ते मला माहित होतं, म्हणून ती एक ओवी मागं ठेवलं होतं मी. हा, ते ओवी म्हणजे काय होय, ते लागायला शिंग असं साळायची. हा, असं करायची होय ती. म्हणून सांगत असताना महाराज सांगतात, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, तू देव मी भक्त ऐसे करी. सांगत असताना सिद्धांत शास्त्राला सुद्धा साधू संतांनी महंतांनी जरी सांगितले असते तर ज्ञानाला दोष कुठं निघून हो. यानं ज्ञान सांगाले, पण ज्ञान सांगलं की तिथं कुठं दोष निघून हो बरं. हा, मग दोष जर निघाले, आता मी केपीदाजी भांडवल आहे आपल्याकडे, मोक्ष सिद्धांत नावाचा ग्रंथ आहे माझ्याकडे, तिथं ज्ञानाला दोष निघून हो. हे आता गोष्टी आपण बारकाईनं सुज्ञ भजणे आहे, बारकाईनं आज आम्हाला बघायचं आहे. आणि खरंच आज मजा येणार आहे बरं काय. खरंच तुम्ही हालू नका. आता दाजी म्हणल्यानं तुम्ही कोणीच मरणार. दाजीने म्हणलं इथं भजन ऐकण्यात गेले की ते 3 महिन्यात मरतात म्हणून. इमानदारीनं जे घरी होते ते आता कोण कोण आहेत त्याची लिस्ट करून ठेवा. 3 महिन्यात जर मरणार गेले, दाजीला त्याच्या घरी आणून बसवा. हा,
आता गावात आम्हाला का ओळखी नाही, हा. तुम्हाला ओळखी आहेत. आता ते बाहेर गावाला जरी गेले असले त्याची लिस्ट करा, घरी झोपले त्याची लिस्ट करा. 3 महिन्यात इमानदारीचं मरणा गेले ते यायला ओढून आला. मी आतो येईना तरी दाजी, जन्म मरण आपल्या हातात नाही हो. तुम्हीच पदामधून म्हणाल्या का? हा दाजी, आता पद म्हणलेत बघा. आणि त्या पदामध्ये द्रौपदी आलंय, कर्म लागले पाठी. हा, ते संतानेच सांगलेलं होय की बाप्पा बाबा, कर्म तुला इथं आल्यावर चुकणार, कर्म लागले पाठी. मग दाजी तेच होय, आम्हाला कर्म करावेच लागतात या जीवनामध्ये. आणि खरंच सांगतो, आणि लिस्ट करा बरं तुम्ही. आता सोडू नका आम्हाला दोघाला बी, दोघालाही सोडू नका. घरी झोपले त्याची लिस्ट करा. 3 महिन्यात मरणा गेले आणि पंडित पटाला बोल. आता इथून पण तुम्ही म्हणजे बाबा वाईट नाही कसं, म्हणून आमची इच्छा, दोघांची इच्छा नाही, पण आजच्या प्रसंगी बोललेल्या गोष्टीवर चिंतन करावंच लागते. होय की नाही त्याची? उगा आपलं भजन ऐकायला येणार म्हणल्यावर त्याच्यावर उगा आपण पोट दुखून घेतल्या जमते काय बरं? बिचारे दिवसभर काम करत असतील, त्याचा त्याला बकड रोजगार डोंगर आहे. उद्या काहीतरी करायचं असेल, कोणाच्या काय भानगडी असतील, काही असतील, त्याचं त्याला बघू देवा, आपलं आपण बघाव. आपलं भजन ऐकायला गेले गाव सगळं मरते. मरणाची कावळा सराव दिला कुठे काय मरते. उगा काय बी सांगत जाऊ नका, सांगायच्या गोष्टी सांगा, लोकांना खऱ्या वाटाव. युवाई हा. अहो लवकर या ना, का करता खोडी. अहो लवकर या ना, का करता खोडी. संत जनाच्या पायी लावून वेगळं निघू नका, इकडे बघत जा नका मोरी. लवकर या ना, का करता अवखोडी. संत जनाच्या पायी लावणी उधरून घेऊ कुडी. संताची या संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती.
येणे पंते तेनेचे पंते चालू जाता न पडे गुंता कोठे काही. आम्हाला ज्ञान महत्वाचं आहे हो. ज्ञान जीवनामध्ये महत्वाचं आहे. तुम्ही किती जरी म्हणल्या ते न घेता म्हणा, पण मला सोडता येईना. स्पष्टपणे म्हणतो, पण आम्हाला कर्म सोडून ज्ञानाचं कुठं भलं झालं ते सुद्धा दाखवावं लागते. एकमेकावर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. आता कर्माचे तसे दुष्कर्म बकळ करतात. जे अज्ञान लोक उगाच कडब्याचा ढग फुकून देतात, ते बी कर्मच होईत. पण ते आमच्या हिताचे आहेत का? नाही. कर्म धर्म त्याचा झाला नारायण. धर्माला अनुसरून आमच्या जीवनामध्ये कर्म घडले पाहिजे. जे जे हिताचं आहे, जगाच्या हिताचं असेल, समाजाच्या हिताचं असेल, आमच्या हिताचं असेल, ते कर्म आम्हाला करावेच लागतात. कर्म केल्याशिवाय नित्य कर्म, नैमित्तिक कर्म, काम्य कर्म हे कोणाला चुकले नाही. आता याच्या पुढेही कर्माचे प्रकार आहेत, ते बी आता सांगायचं आहे. पण दाजी, जिथं ज्ञान सांगाल्या असा कुठला संत मला दाखवा की त्याला कर्म चुकले. कुठला तरी कर्म तिथं काढूनच दाखवतो म्या. अजिबात कर्म जिथं आलं नाही असं स्पष्टपणे तुम्ही ज्ञान निखळ 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 आजच्या प्रसंगी सांगा. हा, मग मी म्हणतो गड्या, खरं खरंच आमच्या दाजीला पहिल्यापासून म्हणतात, दाजी हाय बी गड्या तसंच हाय गेलं तर उग ते चाळणी मारून भेटले आणि करणं का पाया पिल्यानं पळून जायचा भजण्यानं होई. हा, पाया पिल्यानं पळून जायचा भजण्यानं हो. बरं काय दाजी, काय झालं बघा आता आमच्यासाठी सांगालो बरं का, कर्म किती महत्वाचे असतात. एक मोठ्या घरची बाई होती, श्रीमंत घरची बाई. अरे बा, तिच्या हाताखाली भांडे घासायला बाई, स्वयंपाक करायला बाई, पैसेवान नवरा होता, सगळं काम करायला बाय होते की. पण झालं असं की एका दिवशी त्या बायाने सुट्टी मारली. मग आता या बायाला ते कामाचं घरी बायाला असल्या स्वयंपाक करायची, भांडे घासायची काही गरज पडत गेली नाही. मग त्या बाईनं ते येईना सुट्टी मारल्यानं या मायमाऊलीनं स्वयंपाक केली. स्वयंपाक असा केली त्यानं असा घास खाल्याबरोबर ओळखीला. मग आता काही म्हणला नाही बा, सुट्ट्या मारल्यात कधी नाही, ते पहिली बार केली. गुणानं खालं, बिचारे समजदार होत ते आमच्या दाजीवनी. उभं खालं खालं. मग खाल्याच्या नंतर मस्त जेवण झालं गड्या म्हणला. आता मस्त जेवण झालं गड्या म्हणला. आणि ते बाई तेवढं म्हणलं की आई केली की, आणि खरंच चांगलं झालंय किंवा म्हणली, खरंच चांगलं झालं गड्या म्हणला. आणि मग आज बाया नव्हत्या आणि स्वयंपाक मी बनीला गड्या आज म्हणली. आणि खरंच एवढा स्वयंपाक चांगला होता असेल तर मी त्या बायाला आता उद्यापासून काढून टाकून देतो आणि मी स्वयंपाक करतो म्हणली. मला काय देता म्हणली. आता मला काय देता म्हणले की त्यांना म्हणला बाबा माझ्या इम्याचे पैसे तेवढे येतात मला, तुला मला काय देता म्हणलं की माझ्या इम्याचे पैसे देतो म्हणला. का तसला स्वयंपाक खाल्यावर याला वाचच नाही. गाडवर येईच ना. ऐका आदरणीय श्री आनंद औचित्यानं ज्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज कार्यक्रम ठेवला. आता इतकी सुंदर अशी वास्तू तुम्हाला दिसाली पाठीमाग. मग ते घर बांधत असताना जे ज्ञानवंत आहे, जे ज्ञानी आहे, त्याचं नाव इंजिनियर म्हणाला मी आता. हा, त्या इंजिनियर पाशी गेले, त्या बिचाऱ्यानं नकाशा काढून दिला. नकाशा काढल्यावर कागदावर घर उभं राहिले का हो? नाही. खरं सांगा तुम्ही, नकाशा नुसता कागदावर त्याने रेगा गिडकून दिल्यानं घर उभं राहिलं काय? त्यानं जेव्हा घर विकून दिलं, इथं मिस्त्रीचं किती घाम गळाला असेल म्हणा. इटवर इट ठेवून, माल कालवून, गिट्टी सिमेंट वाळू टाकून तिथं कर्म करावे लागले, तेव्हा एवढी वास्तू उभं राहिली.
नुसतं त्या इंजिनियरनं कागदानं गिरकून दिल्यावर एवढी इमारत उभं राहत नव्हती दाजी म्हणालो. हा. मग ते कागदावरलं स्पष्ट आमच्या नजरेला कवा दिसलं एवढे उभं राहिलेलं. हा. मग ज्ञानाला किंमत कवा आली या मिस्त्रीनं घर बांधलं तवा त्या इंजिनियरला किंमत आली. त्याच्यासाठीच म्हणाला पोचऱ्यात बाया काही बाया. आता दाजी कसं झालंय तुमच्या काळातल्या बाया होता आता एक जरी पडलं तरी दात बसून आला तुमचे शेंगदाणे खाऊन तुमच्या 10 गुंठ्यामध्ये एकही शेंग तुमच्या 10ही शेंगा घरला जाऊ दिल्यात बाया लावून तर बघा तुम्ही. बघा दाजी ते पहिल्याच्या तुमच्या होत्याच नाही तवा होत्या बोचऱ्या बाया. आता बाया बोचऱ्या नाहीत संगत जात पडला की बसून आणाल्या तुमच्या शेंगदाणा एकही सकाळपर्यंत राहीना मला माहित आहे. बाप्पाई राम राम म्हणून संत जनाच्या पायी लावणी हसत खेळत आपलं भजन म्हणजे दादा कोणके सर आहे का उग मोकळं मोकळं जमल तिथपर्यंत नेण्याचा प्रयत्न राहते. पण आयुष्यामध्ये कधीच कुठल्या संप्रदायाला कुठल्या साधू संताला नाव बोट ठेवून भजन आजच्या प्रसंगी करत असताना येणं गेलं जमना गेलं तर नाही म्हणायचं. पण आपण कुठल्याही संप्रदायाला कुठल्याही संताला गालबोट न लावता आयुष्यभर भजन म्हणण्याचा आपला मानस आहे आणि कधीच लागू देणार नाही. म्हणून आज पाडवा नाही गोडवा आहे या दिवसाचा या दिवसाचा आज पाडवा नाही गोडवा आहे या दिवसाचा आहे या दिवसाचा उभारू गुडी मुहूर्त मुडी जाईशील जन्माचा जाईशील जन्माचा उभारू गुडी मुहूर्त मुडी जाईशील जन्माचा जाईशील जन्माचा. आणि एक तुम्हा मला म्हणा की मला म्हणलेला प्रश्न बघा महाराज. आता 184 योनी आहेत 4 खांड्या झारत उदबी स्वदेश हे 4 खांड्या. मग या 4 खांड्यामधून झारज योनीमधून मानवाचा जन्म झाला. मग आता बाकीचे देह बघा बाकीच्या कुठल्याच देहाला आपल्यासारखे हात पाय बोट नाही. कोणता देह सरपटणारा आहे कोणता देह वाकडा तिकडा आहे पण उभा आणि सरळ असणारा देह कोणाचा आहे माणसाचा आहे. आणि याच माणसाच्या देहाला दिले हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेने तू जोडशी नारायण साचे जीवपण हो. का दिला असेल बरं. आता दाजीनं डोळ्याचं महत्व सांगितलं कानाचं महत्व सांगितलं. या देहामध्ये देत असताना बघा देवाना सुद्धा बघा एकमेकावर गोष्टी का अवलंबून आहेत म्हणून सांगत आहे पंडित पाटील तुम्हाला. या पंचतत्वाच्या देहामध्ये 5 कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय आहेत. मग ज्ञान श्रेष्ठ असेल कर्माची आम्हाला गरजच नसेल तर कर्म इंद्रिय कशासाठी दिले. देवा इतका मोठा तर इंजिनियर नाही किंवा जगामध्ये आहे काय मामा. मग कर्म इंद्रिय का दिले. हस्त पवित्र यदी दान पुण्य हस्त पवित्र यदी दान पुण्य पाद पवित्र यदी तीर्थयात्रा मुख पवित्र यदी नाम घोषणा
आलंय. जाग्यालाच बसून जर पंढरपूरची वारी माहूरची वारी करतो म्हणल्यानं होते का हो? आहा जाग्यालाच बसून करतो म्हणल्यानं होते काय? पण आम्हाला पाय त्याच्यासाठी दिले की या पायानं त्या माहूर गडाला ते काय येडा प्रतिमा परिक्रमा, आम्ही परिक्रमाला गेल्या. कित्येक हजारो लोक, रात्रचा अंधार खीट राहते, तिथं रस्ता नाही, काहीच नाही, अखंड माळानं लोक परिक्रमा करते. पंढरपूरची वारी आता 80 वर्षाचे म्हातारे बघा, गावात यायला नीट चालताय ना, पण त्या वारीमध्ये धूम पळतात. मग आम्हाला इथं बसून ते पुण्यकर्म करता येते काय? मग त्याच्यासाठी आम्हाला कर्मही तितकेच महत्वाचे आहेत. त्याच्यासाठी हे कर्म इंद्रिय दिलेले आहेत. पंढरपूरची वारी असेल, माहूरची वारी असेल, ते करण्यासाठी आम्हाला देवानं पाय दिले. आणि हस्त पवित्र यदी दान पुण्य. आता दानाचे प्रकार दाजीने सांगितले, पण ते दान करावं कसं? ज्ञान लागते दान करण्यासाठी, मला मान्य आहे, मी ते सोडणार तुम्ही काही म्हणल्या तरी. पण आम्हाला नुसतं ज्ञान दान केल्याच्या नंतर वस्त्रदान असेल, अन्नदान असेल, याच्यामुळे आम्हाला पुण्यकर्म प्राप्त होते, आमच्या जीवनामध्ये पुण्यफळ भेटते म्हणून जमना. आम्हाला या हातानं गुरुला असेल, संताला असेल, एखाद्या व्यक्तीला असेल, त्याला वस्त्रदान अन्नदान करण्यासाठी हे हात आहे. हस्त पवित्र यदी दान पुण्य. दाजी म्हणतील प्रमाण नाही ना आले. दाजी प्रमाण तुम्ही लिहून घेत राहा. मला काय बोलायचे तुम्हाला काही गरज नाही, तुम्ही लिहून घ्यायची गरज नाही. आताच सांगल्या तुम्ही मुप्पाट राहावं सगळं म्हणून. आता कसं आहे, तुमचं आयुष्य गेले त्याच्यामध्ये, आमची सुरुवात आहे. आम्हाला कधी मध्ये कुठं बघावं लागते. आता तुम्हाला लिहून घ्यायची वेळ येऊन हो, पण केल्या चालू खरडायला. आता थोडं व्होल्टेज कमी झालंय. ही फेज मानली होती त्याची, थोडं व्होल्टेज कमी झालंय. सकाळच्या पारी काही एकच फेज राहते. काय होती का आता बघू. का लहान थोरासी नर नारी सारीशी आहे इथे अधिकार, आहे इथे अधिकार. लहान थोरासी नर नारीशी आहे इथे अधिकार, आहे इथे अधिकार. भगवंताचं नाम स्मरण करणं, भगवंताचं नाम या वाचेनं घेणं, हे सुद्धा एक कर्मच होय. दादाजी याच्यावर बोलते बघा. हा मला माहित आहे, पण हे बी प्रमाणपत्र करून दाखवत होता तुम्ही बोलल्यावर. बोल नाही गेल्यानं काही नाही, मग मोकळं चल. हा आमची ही वाचा खालीवरी होणं, त्या मुखानं जे आम्ही नामस्मरण करतो, आता आम्ही एवढं जेवढं सांगाल्या ते मध्ये हलाली म्हणून तुमच्यापर्यंत आवाज यायला. आणि तिने जर एकदा पडली मग आम्ही किती आ केलं तरी कवळ्या कवचे असं होते बघा. म्हणून लहान थोरासी नर नारी आहे इथे अधिकार, आहे
कलियुगी सुगम साधन न लगे योग याग तप व्रत दान निर्लज्ज करावे हरि कीर्तन चारी मुक्ती चरण वंदिते सलोकता समीपता स्वरूपता आणि सायुज्यता माऊली ज्ञानोबरायाने हरिपाठामध्ये जे 4 मुक्त्या सांगितल्या त्या 4 मुक्तीचा अधिकारी या मनुष्य देहाला प्राप्त झाल्याच्या नंतर आम्हाला होता येते. त्याच्यासाठी आमच्या जीवनामध्ये कर्म फार महत्वाचे आहे. कर्म धर्म त्याचा झाला नारायण म्हणाले त्याची जे धर्माला अनुसरून कर्म करावे की नाही त्याचाच भगवंत होते इतर कोणाचा होत नाही. पण आता आम्हाला ज्ञान कोणता हवा आहे कोणत्या ज्ञानाने या जीवाचा उद्धार होते त्या ज्ञानापाशी अहंकार त्या ज्ञानाला दोष त्या ज्ञानापाशी कर्म हे येऊ नको बरं. हा ते कर्माचे 3 प्रकार सांगितलं की नाही ते कर्म तुम्ही सांगालेल्या साधूपाशी संतापाशी ज्या साधूला कर्म शिवले सुद्धा नाही ते कर्म ते ज्ञान मला देणारा संत ते ग्रंथ असा मोकळा स्पष्ट करून तुम्ही दाखवा. दाखवावंच लागते. जर मला ठामपणानं जसं मला विचारायला की नाही ते लोका सांगे ब्रह्मज्ञान बोललं म्हणायचं नाही. कारण आपल्यापाशी आपल्यापेक्षा अथांग सागर असणारा ते व्यक्ती आहे. फक्त भजनाचा माध्यम आहे म्हणून बोलणं आहे विषयाचा माध्यम आहे म्हणून बोलणं आहे असं नाही. आपल्यापेक्षा अनुभव खूप मोठा आहे. आदर देऊन भजन समोरच्या भजनी मंडळाला केव्हाही माझे बाकीचे व्हिडिओ बघा समोरच्या भजनी मंडळाला आदर देऊनच म्हणणार आम्ही भजनी आहोत. कारण आपला प्रवास फार कमी दिवसाचा आहे समोरचा प्रवास फार मोठा आहे. पण आम्ही कुठं कमी पडत असल तर तिथं सांभाळून घेऊन चालणं हे तुमचं कर्तव्य आहे पाटील. पण का म्हणतोय आमचा 4 वर्षाचा प्रवास आणि तुमचा 40 वर्षाचा प्रवास आहे बरोबर आहे की का म्हणतो असं बी लिनताईनं फार मोठी शक्ती आहे महाराज. आम्ही सांगत असताना ते माऊलीच्या ओव्या मात्र तुम्ही लक्षात घ्या बरं काय. जे 3 ओव्या मी तुमच्या पुढे ठेवल्या त्या ओवीमध्ये काय सांगितलं आणि ते विषय कशा पद्धतीचा आहे एकमेकावर अवलंबून आहे की कसं आहे. आता बघा तुम्ही ज्या नाण्याला एका बाजूने शिक्का असते ते मार्केटमध्ये चलते का चालू शकत नाही. त्याला दोन्ही बाजूने शिक्का असलं तर ते मार्केटमध्ये चालते. म्हणून एकमेकावर अवलंबून असणारा हा विषय आहे. असं नाही की आम्हाला एकमेकाला सोडून देऊन चालता येणार आहे. ज्ञानाला मला सोडता येत नाही कर्माला ज्ञानाला सोडता येत ज्ञानाला कर्माला सोडता येत नाही. म्हणून कर्मधर्म त्याचा झाला नारायण म्हणून किती बऱ्या का म्हणा. म्हणून धेनू वत्सासी माता बाळाशी तैसी ओढ संतासी. जसं तुका म्हणे वत्स धेनू वेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. जसं एक गाय रानावर चरते पण तिचं सगळं जीव त्या वासरामध्ये असते. ते वासराला पाहिलं त्या गायच्या स्तनामध्ये दूध येते. इतका कळवळा असणारे हे संत असतात. आता बघा दाजी धेनू वत्सासी माता बाळासी तैसी ओढ संताची तैसी ओढ संताची.
आम्ही वैकुंठा आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तवया. त्या वैकुंठामध्ये ज्यांचं स्थान आहे ते इथं कशासाठी आलेत? आम्हाला कर्मधर्म शिकण्यासाठी इथे आलेत. त्यांचा अवतार जर कशासाठी असेल, बुडते हे जन न देखावे डोळा म्हणून गळवळा येत असे, म्हणून गळवळा येत असे. हे जग कुठं तरी बुडालंय म्हणून त्या साधू संताला आमचा कळवळा आला, म्हणून आम्हाला इथं शिकवण्यासाठी ते संत आलेत. तेनेचे पण ते चालू जाता न पडे गुंता कुठे काही. कर्म ही शिकणारे आम्हाला संतच आहेत आणि ज्ञानाचं महत्व सांगणारे बी आम्हाला संतच आहेत. मज हृदयी सद्गुरु जेने तारिला हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादारू विवेकावरी. आम्हाला फक्त विषय ठेवण्याचा पाठीमाग एवढाच कारण होता पाटील की बाबा जीवनामध्ये आमच्या कर्म किती महत्वाचे आहेत आणि जीवनामध्ये ज्ञान किती महत्वाचं आहे. हे एक सरळ सरळ बाजू घेऊन चालण्याचा विषय ठेवण्याचा मानस आहे. आता तुम्ही कर्म कुठच येऊ नये, ज्ञान कुठच येऊ नये बरं असं म्हणल्यानं कसं जमल म्हणालो. ज्ञान कुठच न येता तुम्ही कर्म श्रेष्ठ करून दाखवा म्हणाले की नाही. पण तुम्ही ज्ञान श्रेष्ठ करत असताना ते संत ते साधू जे आम्हाला बोध करायलाय त्याच्यापाशी त्या 3 कर्म सांगितले त्याच्यापैकी एक काही कर्म तिथं आला नाही पाहिजे. पुन्हा पुन्हा सांग नाही त्याने जसं फिरू 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 सांगितलं नाही. सहज बोलती आमासी कविती धरून हात हातासी धरून हात हात सहज बोलती आमासी कविती धरून हात हातासी धरून हात हात. ज्ञानाचे जे दोष मी सांगणार आहे ते काय माझ्या मनचे सांगणार नाही. शास्त्रातलं प्रमाण देऊन संताचं प्रमाण देऊन मी ते दोष सांगणार आहे की आम्हाला जसं ज्ञान तुम्ही जिथं श्रेष्ठ कराय बघले की नाही त्याला तिथं दोष दाखवतो दाजी म्हणा. तुम्ही आता काय म्हणा पण मी काय माझ्या मनचं म्हणा प्रमाण देऊन गेलो आताच. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव तू देव मी भक्त ऐसे करी. तिथं सरकीला बाजूला तो बरं आहे. हा माझं म्हणणं काय प्रमाण सगळ्याच्या वाचण्यातलं आहे. आता इथं तुम्ही ऐकणारे मंडळी आहात. दुधाचं दूध पाणीचं पाणी. तुम्ही शिक्षक मी विद्यार्थी. उत्तर पत्रिका नीट तपासावी. आजच्या प्रसंगी असं चालू असणार भजन आहे. मी माझ्या मनचं म्हणणं आला तुकोबारायचं प्रमाण आहे. त्याचं प्रमाण काय मी लिहिलो नाही, तुकोबारायाने लिहिलेलं प्रमाण आहे. मग तिथं काहीतरी असलं तेव्हा तिथं बाजूला देवानं तुकोबारायाने सरकीलं त्याला बाजूला. हा उगाच का बाई का बैमान होशी हरिनाम घे हर घडी. दाजी हे तुमच्यासाठी नव्ह बरं काय. उगो तुम्ही आता कोणत्याही अंगावर घेते दाजी आमचं. कारण का सांगतोय प्रमाण देऊन जातो या शब्दासाठी.
म्हणता कोह म्हणू लागला मूळ स्वरूपात्या विसरून गेला हा नरदेह दे जेने हा दिला जीवदान तयाचे करीन मी चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तुझिया. हा जीव भगवंताला वचन देता की आयुष्यभर तुझं भजन करतो, तुझं पूजन करतो, तुझं नामस्मरण करतो. पण ज्यावेळेस मातेच्या गर्भाच्या बाहेर आला त्यावेळेस त्या शब्दाला त्या वचनाला बैमान झाला. म्हणून उगाच आज पाटोदा या नगरीमध्ये खरंच भजन मजई करायची खूप इच्छा आहे आणि निखळ निखळ भजन करू. फक्त एक विनंती आहे, तुझं आणि माझं येऊ नको. तुझं आणि माझं आलं की मग ते दुसऱ्याचं कसं होते की काय माहिती. तुझं आणि माझं येऊ नको. आजच्या प्रसंगी भगवंताला विनंती आहे, कारण तुझं माझं करणारा ते नको. फार अंतकरणामध्ये माझ्या भीती राहते बरं काय. तुझं आणि माझं कधी येऊ न बाबा. पुढे मी घरून येतानाच पाया पडून येतो. विनंती तेवढीच आहे, विषयावर तंतोतंत चिंतन करी. ठामपणानं सांगतो, फक्त तुझं आणि माझं येऊ नाही गेलं साहेब पटे चांगली गोष्ट आहे. संत जनाच्या पहिला धर्मरक्षिण्या अधर्म गाडण्या आले जगी ते संत. ज्यावेळेस स्वराज्याची उभारणी करायची होती, आपल्या महाराष्ट्रावरती 17 परप्रांतीय सत्ता महाराष्ट्राला गिळायला आल्या होत्या. त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार उचलली, आलेल्या शत्रूला माघारी पाठवलं. ते सुद्धा एक कर्मच होईत. आम्ही जर सांगले असत्या बाबा आमचा महाराष्ट्राला तुम्ही येऊ नका, आमचं आम्ही सुखानं नांदायला तुमचं म्हणल्यानं ते तेवढे चांगले होते काय म्हणालो. तलवार उचलावी लागली, शिरछेद करावा लागला. हे स्वराज्य उभं राहिले, तुम्ही आम्ही भजन म्हणाल्या. आज आमच्या अंगणात जर तुळस दिसत असेल आणि मंदिरावर जर कळस दिसत असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुण्य आहे, ते कर्माचं बळ होय. स्पष्टपणे सांगतो. हा धर्मरक्षिण्या अधर्म गाडण्या आले जगी ते संत, आले जगी ते संत. रायगडी मंदिरी वसे माझा रायगडी मंदिरी वसे माझा चरणासी अर्पितो जन्मही काया चरणासी अर्पितो जन्म
ज्या माझ्या राजानं आयुष्यभर आपल्या जीवाची कधी पर्वा केली नाही, 9 वर्षाच्या आपल्या लेकराला त्या औरंगजेबाच्या दरबारात वाट लावलं. कारण का? राजाला माहित होतं या मनगटामध्ये काय ताकद आहे. छत्रपती स्वराज्याचे धाकले धनी संभाजी महाराजापाशी काय शौर्य आहे ते छत्रपती शिवाजी महाराजाला माहित होतं. आणि महाराष्ट्राचा झेंडा त्या दिल्लीच्या दरबारामध्ये दाखवून दिला. हे कशाचं बळ आहे? तर ते कर्माचं बळ आहे. काही गोष्टी आम्हाला कर्मानच सिद्ध कराव्या लागतात. कर्माला सोडून करता येत नाही. आई बहिणीवर अन्याय होतोय. माझ्या महाराष्ट्रातल्या आई बहिणी लुटल्या जातात. हे ज्ञानाच्या बळावर कळालं. आमची इज्जत काय आहे हे ज्ञानाच्या बळावर कळालं. पण ती इज्जत राखण्यासाठी आम्हाला कर्मच करावे लागेल. म्हणून धर्म रक्षिया धर्म गाळ्या आले जगीते संत आले जगीते सर्व सुखाचं ठिकाण ज्याचं त्याची जोडीले नात. अरे त्याची जोडीले सर्व सुखाचं ठिकाण ज्याचं त्याची जोडीले नात. अरे त्याची जोडीले नात. दोन्हीही गोष्टी एकमेकावर अवलंबून आहेत. ज्ञानाचं महत्व किती, आमच्या जीवनामध्ये ज्ञान किती महत्वाचं आहे, ज्ञानाच्या बळावर आम्ही काय करू शकता, हे एक चांगली विषयाची समाजाच्या हिताची गोष्ट आहे. म्हणून ती माऊलीची ओवी ठेवून विषय ठेवण्याचा मानस होता. आणि कर्मही आमच्या जीवनामध्ये किती महत्वाचे आहेत. एकानं ज्ञान सांगावं आणि एकाने कर्म सांगावे याच्यासाठी ठेवलेला विषय होता. पण याच्याजवळ ते येऊ देऊ नको, त्याच्याजवळ ते येऊ देऊ नको असं जर दाजी म्हणत असाल तर माझा माझ्यावर विश्वास नाही. पण 3ऱ्या क्रमांकाची जी ओवी आहे तिच्यावर मात्र माझा ठामपणे विश्वास आहे. कारण संताचं वाक्य आहे तिथं त्याला तुम्ही खोटं म्हणू शकत नाही आणि मी खोटं म्हणू शकत नाही. बघूया. या या लवकर राजा सुकर हरिनामदार हरिनामदार या लवकर जाण्या सुकर हरिनामदार हरिनामदार पायी लोळती संतजनाच्या सांगे तुका बिन घोर सांगे तुका बिन घोर पायी लोळती संतजनाच्या सांगे तुका बिन घोर अरे सांगे तुका बिन घोर उगाच का परिणाम